सुद्धा प्रयत्न करत आहेत। गेल्या 24 तासात राज्यात आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णांची आकडेवारी आपण बघूया। या आकडेवारीची वाढीतच नोंद झालेली आहे, म्हणजे रुग्ण वाढलेत हेच समोर आलंय। काल दिवसभरामध्ये तब्बल 48,270 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर 52 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असं कळतंय। त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे। दुसरीकडे मुंबईत दिवसभरात 5,008 नवे रुग्ण सापडलेत, 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। राज्यात तब्बल 2,64,000च्या वर सक्रिय रुग्ण आहेत। दिवसभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये। काल दिवसभरामध्ये 48,450च्या दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या होती आणि 40हून अधिक जण मृत्यू पावले असंही कळतंय। राज्यात दिवसभरात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवला गेला। दिवसभरात 48,270 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दुसरीकडे मुंबईतही 5,000च्या वर नव्या कोरोना रुग्णांची भर पडली। मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढलंय, त्यामुळे मुंबई आणि राज्याची चिंता वाढलेली आहे। एका बाजूला आपण मुंबईतली दृश्य बघतोय, एका बाजूला राज्याची आकडेवारी बघतोय। राज्यात 48,270 इतक्या रुग्णांची नोंद झाली, तर 52 जणांचा मृत्यू झाला। मुंबईमध्ये 12 जणांचा मृत्यू झालाय, तर 5,000हून अधिक म्हणजे 5,008 इतके नवे रुग्ण सापडले आहेत। ग्लोबल टीचर हा पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजित सिंह डिसले गेल्या 3 वर्षांपासून शाळेत हजर नसल्याचा दावा करण्यात येतोय। प्राचार्यांनी दिलेल्या अहवालानुसार ते शाळेमध्ये गैरहजर असल्याचा दावा शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण लोहार यांनी केलाय। त्याचबरोबर परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर पासपोर्ट, वैद्यकीय प्रमाणपत्र, संबंधित परदेशी विद्यापीठाचं माहितीपत्रक देणं गरजेचं होतं, मात्र त्यांनी असं कोणतंही कागदपत्र सादर केलेलं नाही असं शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। काल ते परस्पर मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांकडे गेले होते, तिथून माझ्याकडे पाठवण्यात आलं। त्यांनी जे 2 पत्र सही तयार करून आणली होती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीची, त्यांना ती सही हवी होती त्या पत्रावर, परंतु कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता ते परस्पर असे पत्रावर सही घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते। असं कुठल्याही प्रकारे हे म्हणजे गैरशिस्तीचं वर्तन या ठिकाणी या कार्यालयामार्फत त्यांचं चालू दिलं जाणार नाही। परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांचा पासपोर्ट असणं आवश्यक आहे। तो पासपोर्ट त्यांनी याआधी त्यांच्या एका चौकशीमध्ये आम्ही त्यांना पासपोर्ट मागितला होता, त्यांनी तो पासपोर्ट आमच्याकडे दिलेला नाही। त्यांचा कुठल्याही प्रकारचा त्या विद्यापीठामध्ये त्यांनी केलेला अर्ज या कार्यालयास त्यांनी सादर केलेला नाही। शासनाकडे अध्ययन रजेचा अर्ज केलेला होता आणि त्या अर्जावरती मला अपेक्षित होते की तो अर्जावरती मला काहीतरी डिसिजन मिळेल किंवा काहीतरी निर्णय मिळेल, या अपेक्षेनेच मी जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी महोदयांना काल भेटलो आहे आणि त्यांचे जे काही निष्कर्ष आहेत किंवा निकष आहेत त्यांच्या निर्णयानंतरच मला याच्याबद्दल अधिक माहिती सांगता येईल। त्यांनी माझ्यापर्यंत आता तरी कोणताही लेखी आदेश अथवा लेखी कोणती कागदपत्र सादर करण्याबाबत मला अद्यापही आदेश प्राप्त झालेले नाही आहेत। एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।